शिक्षकाची भूमिका एकंदरीत मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाची असते ते या अभंगातून आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल। शिक्षक म्हणून एक वेगळी भूमिका करत असतानाच सरांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा एक भूमिका केलेली आहे। मी परवा बायकोची व्याख्या वाचली एक सोपी, मला ती आवडली, माझ्या लक्षात राहिली आणि सगळ्यांनी आपल्या बायकोला सांगितले तर मला वाटतं निश्चित फायदाच होईल। हल्ली संवाद होत नाहीये, कारण तू आणि तुझं व्हॉट्सॲप, मी आणि माझं व्हॉट्सॲप, जे काही बोलायचं आहे, चहा आणायचा असला तरी हॉलमधून किचनमध्ये आवाज देण्यापेक्षा माणसं मेसेज करतात की 2 चहा पाठव, आणि तिकडूनही लगेच रिप्लाय येतो ओके, चहा पण येतो। काय लोक आता शब्द म्हणजे खूप जपून वापरतायत हल्ली। बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पूर्वी शब्द नव्हते तेव्हा माणसं खानाखुनांनी बोलायची। परवाच पावशे सरांचा आमचा विषय झाला की आपल्या या सगळ्या सोशल मीडियाबद्दल आम्ही बोलत होतो। सोशल मीडियामध्ये बोलत असताना आमच्या लक्षात आलं की मी त्यांना मी वाचलेली एक गंमत सांगितली की सध्या नुसते इंस्टावर किती रील्स असतील तर 1 अब्जपेक्षा जास्त रील्स नुसती इंस्टाग्रामवर आहे। मग एका अभ्यासकाने त्याचा अभ्यास केला की रोज 1000 रील्स जर पाहिले इंस्टावरचे तर किती वर्षे लागतील? उत्तर आलं 2740 वर्षे लागतील। मी मनात विचार केला, अरे म्हटलं इंस्टावरचे रील्स सगळे जर पाहून संपवायचे झाले तर आपल्याला 100 पुरे 100 नाबाद 100चे जवळपास म्हणजे 27 जन्म घ्यावे लागतील। इतकं सगळं येते आता, त्याला आता इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतात, नवीन शब्द आलेला आहे टेक्नॉलॉजीचा, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड। इन्फॉर्मेशन इतकी झाली का शेतकरी सिनेमाचे रोल बघतोय, शेतकरी राजकारणाचे रील्स बघतोय, त्याने खरं शेतीचे पाहायला पाहिजे। शिक्षक क्रिकेटचे रील्स बघतोय, शिक्षकाने खरं शिक्षणावरचं काही पाहायला पाहिजे। म्हणजे काय झालं, इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमुळं आपण भलतंच काहीतरी पाहतोय आणि जे पाहायला पाहिजे ते पाहत नाही। आणि म्हणून अशा काळामध्ये शिक्षकाची गरज असते। आपण उगीच स्वतःला खूप ताकदवान समजतोय बघा। हल्ली माणसाने म्हणजे आता 2030 पर्यंत न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्क स्क्वेअर नावाची बिल्डिंग आहे, तिथे घड्याळच लावलेलं आहे का आता जगाची उलटी गिनती चालू झालेली आहे। पण आपण सगळेजण पंचमहाभूतातला एक भूत आहोत, इतके आपले सामर्थ्य वाढले असं आपण सगळेजण समजायला लागलोय। खरं म्हणजे आपण स्वतःला खूप धनवान समजतो, पण जगामध्ये आपल्यापेक्षा अनेक धनवान लोक असतात। आपण खूप स्वतःला ज्ञानी समजतो, पण आपल्यापेक्षा खूप ज्ञानवान लोक जगामध्ये आहेत। आपण स्वतःला दानी समजतो, पण खूप दानशूर लोक जगामध्ये आहेत। आपण स्वतःला पुण्यवान समजतो, पण खूप पुण्यवान लोकसुद्धा जगामध्ये। मला तुकाराम महाराजांचं म्हणजे विशेष वाटतं की एवढा महात्मा माणूस, पण ते म्हणतात झालो आता दास माझे तोडून या पाश, ठाव द्यावा पायापाशी मी तो पातकांची राशी। तुकारामांसारखा माणूस तो म्हणतो की मी पापांची राशी आहे, आणि आपण स्वतःला पुण्यवान समजू शकतो का? मग अशा पार्श्वभूमीवरती आपल्याला स्वतःला पुण्यवान समजण्याचा अधिकार आहे का? म्हणून पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्य मिळवण्याचे छोटे छोटे मार्गसुद्धा आपल्याला माहीत झाले पाहिजे, हा माझ्या बोलण्याचा उद्देश आहे। खरं तर सर इतकं छान गोड गातायत की मी काही बोलावं, कारण शब्द इतके गोड नसतात गाणे इतके, किंवा अभंग इतके, भजनं इतके, भाषण प्रवचन इतकं गोड नसतं। पण शाळेची गॅदरिंग वाटू नये सर, म्हणून थोडंसं प्रवचन पण व्हायला पाहिजे म्हणून बोलते, नाही तर मग नुसतं अँकरिंग केली आणि मग शाळेच्या गॅदरिंगसारखं होईल की आता सर हे गाणं म्हणतील, आता सर हा डान्स करतील, असं होऊ नये म्हणून मी बोलतोय आणि आपण सगळेजण ऐकतायत। खरं म्हणजे एका वडिलांचे कर्तबगारीसुद्धा या निमित्तानं आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे। ती बायकोची व्याख्या सांगायचं राहून गेलं, घरासाठी घर उभं करण्यासाठी जी आयुष्यभर मरमर करते ती बायको।
घर उभं करण्यासाठी जी आयुष्यभर मरमर करते ती बायको आणि सरांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सन्माननीय आदरणीय, आणि आता हे विशेषण कोणी कोणाला वापरतं सध्या, पण अशी माणसं खऱ्या अर्थाने सन्माननीय आणि आदरणीय असतात. आणि आपण कोणालाही सन्माननीय म्हणतो, कोणाला आदरणीय म्हणतो, कोणालाही साहेब करून टाकतो. म्हणजे साहेब शब्द सुद्धा म्हणजे ठराविक लोकांना शोभतो. अशा आपल्या विमलताई त्यांनी सुद्धा हे कुटुंब उभं केलेलं आहे. कारण आई खूप मोठी असते, खूप ग्रेट असते आणि देवाला सगळ्यांच्या घरी जाता येत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केलेली असं म्हणतात. म्हणजे सगळ्यांच्या घरी देवाचा अंश म्हणजे आई असते आणि म्हणून आई वेगळी नाहीच आहे. तुकाराम महाराजांनीच सांगितले, आईबाप घरी आणि भाऊ पंढरपुरी. कशाला? आईबाप घरी असताना पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. कारण खरं तीर्थक्षेत्र जोपर्यंत आईवडील आपल्या घरामध्ये तोपर्यंत आपल्या घरच आपलं तीर्थक्षेत्र आहे. आणि म्हणून या घरासाठी मरमर करणाऱ्या, सरांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणाऱ्या विमलताईंचं सुद्धा, त्यांच्यासुद्धा श्रमणाऱ्या हातांना, कष्ट करणाऱ्या हातांना या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून सलाम करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. वडील ही फार महत्त्वाची गोष्ट असते. गाडीवर पण कधी कधी फार भारी लिहिलेलं असतं पावशे सर, एक गाड्यांवरचं वाचण्यासारखंच असतं. परवा मी एका गाडीवर वाचलं, जितके तुम्ही विरोधात तितके आम्ही रुबाबात. म्हटलं भारीच आहे लिहिलेलं, हटके असतं ते, गाडीच्या मागं लिहिलेलं असतं. एका गाडीच्या पाठीमागं लिहिलेलं मला आठवतं, एका पिकअपच्या पाठीमागं मी वाचलेलं बापाबद्दलचं ते वाक्य खूप छान होतं. त्या गाडीवर लिहिलेलं होतं की कोणताही नवस न करता नवसाला पावणारा देव म्हणजे बाप. मित्रांनो, बापाबद्दल जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पाप, पोटा येता हरले पाप, देवा तुची माय बाप, देवा तुची माय बाप. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. मुळी बाप होता ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी ज्ञानी. मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी. तरी लागले आम्ही ध्यानी, तरी लागले आम्ही ध्यानी. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा.
कवीची आळ जगी ऐसा जगी ऐसा बाप व्हावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा त्याचा वंश मुक्तीस जावा त्याचा वंश मुक्तीस जावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा त्याचा वंश मुक्तीस जावा त्याचा वंश मुक्तीस जावा. महाराज म्हणतात, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. अगदी 4 ओळींमध्ये तुकोबारायांनी आईवडिलांचं महत्त्व सांगितलेलं आहे. शाहीर जे असतात लोकशाहीर ते आणखी सोपं करून सांगत असतात. एक शायर म्हणतो, काशी केली मथुरा केली काशी केली मथुरा केली केली मी द्वारका जगात देव नाही आई बापासारखा. अगदी सोप्या शब्दामध्ये. म्हणून श्रीमंत कोणाला म्हटलं जातं तर ज्याच्या शिरावरती आई वडील आहेत तो खऱ्या अर्थानं श्रीमंत असतो. नोटांच्या किती गड्ड्या जमवल्या याला काही महत्त्व नसतं. किती माणसं आयुष्यामध्ये जोडली किती चांगलं काम आपण आयुष्यामध्ये केलं याच्यावरती माणसाच्या पुण्याईचं मोजमाप होत असतं. आणि सरांनी बाप म्हणून भूमिका बजावत असताना खरं तर सरांचे वडील काशीनाथ गणपत कडलक हे गुराखी होते आणि गुराख्याचा मुलगा शिक्षक होतो शिकतो आणि आज सरांच्या कुटुंबामध्ये जवळपास डझनभर इंजिनियर आहेत नुसते ना डॉक्टर आहे. आणि सरांनी विद्यार्थी किती घडवले तो भाग वेगळाच आहे. त्याची आकडेवारी आपल्याकडे नाही आहे. परंतु एक माणूस शिकून सवरून जेव्हा पुढे येतो तेव्हा तो नुसता स्वतः मोठा होत नसतो तर आपलं कुटुंब मोठं करत असतो. सरांचे जे बंधू आहेत त्याच्यामध्ये स्वर्गवासी गोरक्षनाथ, रामनाथजी, अशोकजी आणि त्यांची बहीण रत्नमालाताई या सगळ्यांचा परिवार उभं करण्यामध्ये सरांचा वाटा खूप मोठा आहे. खरं तर एकत्र कुटुंब आता संपत चाललीत. त्याच्यामुळं बापाचा रोलसुद्धा सर आता अवघड होत चालला आहे. कारण मी बाप आहे घरामध्ये पण माझ्या घरामध्ये बाप आणि आई आणि माझी 2 मुलं सोडून 5वं कोणीच नाही आहे. आणि त्याच्यामुळं मलाच कधी कधी माझ्या मुलाचा आजोबा व्हावं लागतं. मलाच कधी कधी माझ्या मुलाचा मित्र व्हावं लागतं. मलाच कधी कधी माझ्या मुलाचा बाप व्हावं लागतं. आणि मलाच माझ्या मुलाचा कधी कधी भाऊ व्हावं लागतं. इतके रोल आता एकाच बापाला करायला लागतात आहे. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये माणसं कशी घडत होती, आपली कुटुंब कशी उभं करत होती, आपली गावं कशी उभं करत होती, आपलं राष्ट्र कसं उभं करत होती हे आजच्या नव्या पिढीला पुन्हा एकदा सांगायची वेळ आलेली आहे. कारण मी माझा बंगला, माझी गाडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी याच्या पलीकडं आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावताना दिसत नाहीत. आणि म्हणून प्रबोधन याच्यासाठी शेवटी ऐकायचं आणि घरी जायचं असं नाही आहे. तर प्रबोधन याच्यासाठी की माझ्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं आणि जगामध्ये कोण हे सगळं करू शकतं. तर तुम्हाला सांगतो प्रबोधन ही सुद्धा एक महत्त्वाची कडी आहे. आज समाज बहकल्यासारखा का वागताना दिसतो आपल्याला. मधने सर, पगडाल सर आहेत आमचे, सरांचे वर्गमित्र कानोडे साहेब या ठिकाणी आले. रात्रीच त्यांचा माझा फोन झाला. त्यांनी सांगितलं की ते माझे क्लासमेट आहेत सोमनाथ सर. ही जी माणसं आहेत, ही जुनी माणसं, ही महत्त्वाची आहेत. यांच्याकडे डिग्र्या नव्हत्या हो. आणि डिग्र्यांना काय असतं, आम्ही कॉलेजला असताना आमचे एक सर म्हणायचे,
पोरांनो तुमचं काही खरं नाही. ते असं म्हटले की आम्ही जाम घाबरायचो आणि सरांच्या चेहऱ्याकडे पाहायचो. सर पुन्हा म्हणायचे, पोरांनो तुमचं काही खरं नाही, हातात डिगऱ्या आणि डोक्यात घुगऱ्या. आज सुद्धा तुम्हाला सांगतो, शिक्षणाचा पराभव होताना आपल्याला पावला पावलावर दिसतोय. आज सगळ्यात जास्त हार्ट अटॅकने कोण मरतंय? शिकलेली माणसं. सगळ्यात जास्त शुगर पेशंट कोण आहे? शिकलेली माणसं. सगळ्यात जास्त घटस्फोट कोणाचे होत आहेत? शिकलेली माणसं. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोण करतंय? शिकलेली माणसं. आणि दुनियेमध्ये सगळ्यात जास्त चक्रम छापसारखं कोण फिरतंय? शिकलेली माणसं. 4 शिकलेली माणसं जर तुम्हाला भेटली तर त्याच्यात 5 चक्रम असतात. तुम्ही म्हणाल 4 मध्ये 5 कसं काय? त्याच्यात त्या 4 मधलं एक डबल चक्रम असते. अशी सगळी परिस्थिती आज शिक्षणाची झालेली आहे. आणि म्हणून शिक्षण कोणत्या दिशेनं जात आहे, आपलं जीवन कोणत्या दिशेनं जात आहे, याच्यासाठी खऱ्या अर्थानं अध्यात्म, याच्यासाठी प्रबोधन, याच्यासाठी विचारांची देवाणघेवाण आणि ही जुन्या पिढीनं केली. आपल्या कुटुंबामध्ये आपली आजी आपल्या सगळ्यांना गोष्ट सांगायची आणि आपल्या डोक्यामध्ये उजेड पाडायची. आज आजीचा पण हद्दपार करून टाकली. आजीला जिन्यात बी जागा नाही ठेवली, आजीला पडवीत बी जागा नाही ठेवली. आता गोठ्यातल्या गाईलाच कपिला कपिला म्हणून आई गोष्ट सांगते बघा. आणि हे सगळं का होत आहे? म्हणजे उलट का फिरते असं चक्र? संस्कृतीचं चक्र. म्हणजे माकडाचा माणूस झाला आणि पुन्हा माणसाचा माकड होण्याची अपक्रांती आता जगामध्ये सुरू झाली का काय? उत्क्रांतीला सोडून असे प्रश्न निर्माण व्हावेत असे काही लोक वागतायत सध्या. आमचा एक मित्र मला नेहमी म्हणतो की आपल्या भारतात लईच बदमाश लोक शिल्लक आहेत अजून. म्हटलं काय करायला पाहिजे होतं? तो म्हटलं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना त्याच रात्री इंग्रजांबरोबर इंग्लंडला पाठवून द्यायला पाहिजे होते काही जण. अशा योग्यतेची काही माणसं आज सुद्धा जगामध्ये आहेत. पण जगामध्ये जसे बदमाश असतात तर प्रत्येक बदमाशागणिक जगामध्ये एक साधुचरित पुरुषोत्तम सुद्धा असतो. म्हणून हे जग चाललेलं आहे. आणि म्हणून जी चांगली माणसं जगामध्ये आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही सुद्धा आपल्या सगळ्यांची एक गरज आहे. त्यांच्यावरती आपण उपकार नाही करत, आपली ती गरज आहे. चांगल्या माणसाच्या पाठीशी उभं राहणं, चांगल्या माणसाच्या सोबत राहणं, चांगल्या माणसाला बळ देणं ही आपली गरज असते, ही समाजाची गरज असते. हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सरांनी आपलं एवढं मोठं कुटुंब उभं केलं. खरं सांगू का, आता खूप गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत वडिलांबद्दल.